हॅलो मित्रांनो, आपण आज बनवणार आहोत मटकीची भाजी। त्यासाठी आपण घेतलेला आहे एक टोमॅटो कापून घेतला आहे, कांदा कापून घेतला आहे, कोथिंबीर, लसूण, अद्रक। आता कुकर ठेवलेला आहे आपण गरम करायला। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे आणि हळद टाकली। त्यामध्ये आपण मटकी टाकूया। तुम्हाला वाटत असेल डायरेक्ट मटकी कसं काय शिजवून घेत आहे। आपण भाजी नाही करत आहे, आपण मटकीला शिजवून घेत आहे। 1 शिट्टी होईपर्यंत कुकरमध्ये पाणी टाकून त्याला शिजवून घ्यायचे। आता पाणी टाकले 1 ग्लास। त्याला आपण झाकण लावून टाकूया कुकरचं। इकडे ठेवूया तवा। तव्यावर टाकू कांदा, लसूण टाकूया, आणि अद्रक पण टाकून देऊया। त्यावर तेल टाकून त्याला छान फ्राय करून घेऊया। लवकर भाजावं म्हणून त्याला मीठ टाकायचं असतं। कुकरची झालेली शिट्टी। इकडे कांदा भाजत आलाय। कांदा भाजल्यावर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा। आता हे खोबरं आणि खसखसचा भाजून घेतलेलं बारीक करून घेतलेलं आहे आपण पेस्ट, ते टाकूया। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। आता ते भाजल्यानंतर काढून घेऊया खाली। त्यामध्ये कोथिंबीर मिक्स करूया आणि ते सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। आता याचं एकदम बारीक पेस्ट झालेलं आहे। आता भगोन्यामध्ये तेल टाकले आपण, जिरे मोहरी टाकलेले आहेत। आता मटकी झालेली आहे आपली, शिजलेली आहे। आता हे बारीक कांद्याचा पेस्ट बारीक केलेला आपल्याला भगोन्यात टाकायचा आहे। मटकी पण टाकलेली आहे आपण। वास तर खूप छान येतोय बघा। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला। तुम्हाला जेवढं लागतं तेवढं टाकू शकता। हे पाणी टाकलंय। आता आपली भाजी तयार झालेली आहे, नंबर 1।